सोलापुरातील 7 रस्ता येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यानंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोलापूरचे पालकमंत्री, सोलापूरचे आमदार, सोलापुरातील प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले। या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र अनास्था पाहायला मिळते। इथले रस्ते पूर्णपणे उखडले आहेत, स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे, पिण्याची पाण्याची सोय नाही। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 100 दिवसाचा कार्यक्रम, 200 दिवसाचा कार्यक्रम राबवून नागरिकांना पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध करा, इमारती स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा असं सांगत असले तरी दिव्याखाली अंधार म्हटल्याप्रमाणेच सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाहिल्यावर लक्षात येईल। यामुळं या परिसरात अतिक्रमणाचं साम्राज्य आहे, रस्ते पूर्णपणे उखडले आहेत, अत्यंत दुरावस्था आणि अत्यंत घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आलेल्या नागरिकांना पाहायला मिळतं। इथे प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, तसेच सोलापूरचे पोलीस अधीक्षक असतील आणि त्याचप्रमाणे सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं कार्यालय असताना या ठिकाणी दररोज सुमारे 8 ते 10 हजार लोक येतात आणि या परिसरातील दुरावस्था पाहिल्यानंतर खरंच दिव्याखाली अंधार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। एकीकडे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत गाव पातळीवर तसेच तालुका पातळीवर कोट्यावधी रुपयांची कामं मंजूर केली जातात। मग त्यामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असतील, दिवाबत्ती असतील, अशा अनेक सुविधा केल्या असताना ज्या कार्यालयातून हे कोट्यावधी रुपयाचं अनुदान वितरित केलं जातं, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी आहे। सोलापूरचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे लक्ष देतील अशीच यश न्यूज मराठीच्या माध्यमातून अपेक्षा। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.